तुझा मतदारसंघ उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे, विधानसभा क्षेत्रात कशा प्रकारे इथली टक्केवारी जाते, तिथले विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात। मांडू पश्चिम विधानसभा क्षेत्रात रमेश कोरगावकर शिव उबाठाचे आमदार आहेत। इथे 58.53% मतदान झालेलं आहे। घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात पराग शाह भाजपाचे आमदार आहेत। इथे 57.85% मतदान झालं आहे। घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात राम कदम भाजपाचे आमदार आहेत। 55.90% मतदान इथे झालं आहे। मानखुर्द विधानसभा क्षेत्रात अबू आझमी समाजवादी पक्षाचे आमदार आहेत। 50.48% मतदान इथं झालं आहे। मुलुंडमध्ये मिहिर कोटेच्या भाजपाचे आमदार आहेत। 61.33% मतदान इथं झालं आहे। विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सुनील राऊत शिव उबाठाचे आमदार आहेत। इथे 54.45% मतदानाची टक्केवारी आहे। नक्कीच आपण पाहिलं तर ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेनुसार 2024 मध्ये मतदानामध्ये कुठेतरी घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण आपण पाहिलं तर 2019 मध्ये 57.23% इतकं मतदान झालं होतं व 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहू शकतो 56.37% इतकं मतदान झालेलं आहे। याचं कारण हे सुद्धा असू शकतं की ह्याच मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा कुठेतरी वाद निर्माण झाला होता। याच वादाचा कुठेतरी पडसाद निर्माण झालेला असं आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आपण पाहू शकतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच जो आहे रोड शो केलेला आपल्याला पाहायला मिळतो। याच रोड शोला आपण पाहू शकतो नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला होता। आपण मात्र पाहू शकतो आता जे महायुतीचे मिहिर कोटेचे आहेत व महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील आहेत, या दोघांमध्ये जी लढत सुरू आहे यामध्ये दोघांमध्ये येणाऱ्या 4 तारखेला नक्की खासदार कोण हे सुद्धा आपलं पाहणं गरजेचं ठरणार आहे। एकंदरीत पाहिलंच तर आपण पाहू शकतो मुलुंड या परिसरामध्ये जे मतदान आहे ते बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे। भांडूपमध्ये आपण पाहू शकतो मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर घाटकोपर पूर्व पश्चिम या ठिकाणी सुद्धा मतदानाची टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते। मात्र येणाऱ्या 4 तारखेला नक्की खासदार महायुतीचा की महाविकास आघाडीचा हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। आणि सावरे जेमाशी न्यूज मुंबईतल्या याच मतदारसंघामध्ये भाजपानं जोरदार आपली ताकद लावली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पहिल्यांदा मुंबईमध्ये रोड शो केला, तो याच क्षेत्रात केला होता। आता ईशान्य मुंबईमध्ये बाजी कोण मारेल याबाबत राजकीय विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो ते देखील पाहूयात। 16 लाख मतदार या मतदारसंघात आहे। साधारणतः 50% मतदान झाले म्हणजे 8 लाख। आता 8 लाखात जर तुम्ही म्हटलं की 100% आधी गुजराती मारवाडी बाहेर पडले असतील तर ते शक्य आहे, कारण की भाजपकडे त्यांचे एक संघटन कौशल्य आहे। भाजपचे काही लोकांकडे जबाबदारी सोपवली होती, बिल्डिंग मधून सगळ्या मतदारांना खाली उतरवण्याची जबाबदारी भाजपने सोपवली होती। त्या तुलनेमध्ये मराठी जो आहे किंवा संजय दिना पाटील यांच्याकडे ते संघटन कौशल्य कमी पडलं। त्यात अनेक कोकणी माणूस जो आहे तो यावेळी गावाला गेला दिसला। मतदानाच्या दिवशी अनेक कोकणी लोक नव्हते, त्याचा फटका कदाचित संजय दिना पाटील यांना बसू शकेल। त्याच्यामुळे नेक टू नेक जरी फाईट झाली असली तरी मिहिर कोटेजा हे संघटन कौशल्याच्या जोरावर निवडून येतील असं मला शक्यता वाटते।